हॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता निकोलस केज प्रचंड श्रीमंत असूनही त्यांच्या खर्च करण्याच्या चुकीच्या सवयीमुळे दिवाळखोर झाला होता. हे सेम विल स्मिथ बाबत देखील घडले होते. भारतातही असे अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती आहेत जे खर्चाच्या चुकीच्या सवयीमुळे अडचणीत आले. पण याच्या अगदी उलट तुम्ही समाजात अशा काही व्यक्ती नक्कीच पाहिल्या असतील ज्यांचा पगार हा सामान्य असूनही त्यांनी पुढे जाऊन खूप प्रगती केली. त्यांच्या यशामागचे एक कारण म्हणजे त्यांच्या बचतीच्या सवयी. आणि यामुळेच आज आपण या व्हिडिओमध्ये पगार कमी असतानाही आपण कशा रीतीने बचत करू शकतो हे पाहणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी छोट्या पण उपयोगी अशा काही टिप्स दिल्या आहेत, त्या नक्की पहा. पण त्यापूर्वी जर तुम्हाला माझे प्रयत्न आवडत असतील तर आपले हे चॅनल नक्की 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 सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, कारण तुमची ही शाबासकीची थाप मला अजूनच चांगले काम करण्याची प्रेरणा देत राहील. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. पॉइंट 1. बचतीचा पॅटर्न बदला. आपली बचतीची पद्धत साधारणतः अशी असते. आपल्याला महिन्याचा पगार मिळतो, तो आपण पुढच्या महिन्यात खर्च करतो. त्यातील काही पैसे उरले तर ती आपण बचत समजून ते उरलेले पैसे सेव्ह करतो. पण या पद्धतीमुळे आपले बचतीचे सातत्य राहत नाही. काही महिन्यात तर काहीच सेव्हिंग होत नाही. म्हणूनच आपल्याला या नव्या पद्धतीमध्ये अगदी उलट करायचे आहे. जेव्हा आपला पगार होईल तेव्हा लगेचच बचतीचे व खर्चाचे असे 2 भाग करायचे आहेत. बचतीचा भाग साधारणतः तुमच्या पगाराच्या 20% असावा. पण ते जर शक्य नसेल तर आपण 10% सुरुवात करू शकतो. तो वाढवत नेऊन आपण 20% आणू शकतो. हा बचतीचा भाग ठेवण्यासाठी आपल्याला एक स्वतंत्र बँक अकाउंट उघडायचे आहे. बचतीचा तो भाग लगेचच या बँक अकाउंट मध्ये टाकून द्यायचा आहे. उरलेल्या भागातून आपल्याला महिन्याचा खर्च भागवायचा आहे. परंतु ही बचत नियंत्रित ठेवण्यासाठी व खर्च न करण्यासाठी या खात्याचं ATM कार्ड, मोबाईल व नेट बँकिंग, UPI अजिबात चालू करायचं नाही. पण ही बचत फक्त अशीच साठवून न देता ती वेळोवेळी योग्य ठिकाणी आपल्याला गुंतवायची आहे. पॉइंट 2. बचतीचा हेतू सुस्पष्ट ठेवा. कधी कधी आपण बचत तर सुरू करतो, पण ठराविक वेळ झाली की तो कोणत्या ना कोणत्या कारणासाठी काढून घेतो. हे टाळायचे असेल व लॉंग टर्म सेव्हिंग करायची असेल तर आपण सेव्हिंग का करतोय याची सुस्पष्टता असलीच पाहिजे. म्हणजेच बचत कशासाठीही करा, त्याला एक स्पष्ट गोल द्या. म्हणजे ती बचत तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी, रिटायरमेंटसाठी, कार घेण्यासाठी की आणखी कशासाठी करताय यात तुम्हाला सुस्पष्टता येईल. यामुळे आपण ते पैसे कोणतेही कारण देऊन काढून घेणार नाहीत. तसेच सेव्हिंग ही आपण लॉंग टर्म साठी करू. पॉइंट 3. किती पैसे बचत होत आहेत यापेक्षा पगाराच्या किती % रक्कम बचत होत आहे ते पहा. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण महिन्याचे फक्त 2000 रुपये सेव्ह करत आहोत. एवढ्या छोट्या रकमेने काय होणार आहे. पण आपण किती रुपये बचत करतोय हे महत्वाचे नसून आपण आपल्या पगाराच्या किती % रक्कम बचत करतोय ते महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या पगाराच्या 20% रक्कम जर बचत करत असाल तर ती रक्कम छोटी आहे की मोठी याचा अजिबात विचार करू नका. फक्त तुमची ही बचत कायम चालू ठेवा. पॉइंट 4. तुमच्या खर्चाच्या पद्धती व हिशोबावर बारीक लक्ष ठेवा. सर्वसाधारणपणे जास्त पैसे वाचवण्याचे 2 मार्ग आहेत. 1. जास्त पैसे कमावणे आणि 2. कमी खर्च करणे. यामुळे जर तुम्हाला कमी पगारात जास्त पैसे वाचवायचे असतील तर तुम्हाला तुमच्या खर्चाच्या पद्धती व तुमच्या हिशोबावर बारीक लक्ष ठेवावे लागेल. जर तुम्ही पैसे वाचवण्यासाठी खरोखर गंभीर असाल तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत बदल हे करावेच लागतील. यामुळे बारकाईने खर्च करून त्याचा नीट हिशोब ठेवा. आता आपण काही टिप्स पाहू ज्या आपल्या बचतीमध्ये वाढ करतील. 1. आपल्या उत्पन्नाची साधने समजून घ्या. आपले खर्च समजून घ्या, त्यांचा मागोवा घ्या आणि रोज आपल्या खर्चाची नोंद करा. 2. तुमचे महिन्याचे बजेट बनवा. शक्य तिथे अनावश्यक खर्च कमी करा. 3. आपले छोटे व्यवहार रोख ठेवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण रोख खर्च करतो तेव्हा आपल्या हातून पैसे जातात आणि जेव्हा ती रक्कम आपल्या खिशातून कमी होते तेव्हा आपल्याला वेदना होतात. 4. क्रेडिट कार्डद्वारे लक्झरी वस्तू खरेदी करणे टाळा. क्रेडिट कार्ड आपली बचत करण्याची सवय नष्ट करते. 5. तुम्हाला एखाद्या वस्तूची आवश्यकता वाटली तर लगेचच जाऊन ती खरेदी करू नका. थोडा वेळ जाऊ द्या.
त्या वस्तूची आवश्यकता वेळ दिल्यानंतरही वाढली तरच ती खरेदी करा. 6. दुसरे खर्च करतायत म्हणून तुम्हीही करू नका, किंवा त्यांच्याकडे या ब्रँडची ही वस्तू आहे मग तीच वस्तू तुमच्याकडेही असायला हवी हा अट्टहास सोडा. मी आशा करते की तुम्ही बचतीसाठी आत्तापासूनच सुरुवात करा. आपल्या चॅनलवर अशीच नवनवीन आपल्या आयुष्यात आपल्याला यशाकडे घेऊन जाणारी माहिती मी घेऊन येत राहील. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला मग भेटूया पुढच्या संडेला एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.